नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? लेडीज लोकांचे मला लास्ट वीक मध्ये कमेंट होते की हळदी कुंकू कधी करणार आहेस तू? तुमच्या इकडे हळदी कुंकू असतं की नाही? सो हळदी कुंकू आहे माझ्या इकडे, उद्या हळदी कुंकू आहे. आज मी आता माझ्या नंदेच्या घरी हळदी कुंकवाला जाणार आहे आणि बाहेर भरपूर पाऊस आहे आमच्या इकडे. म्हणजे इतका भरपूर नाही जेवढा इंडियाला असतो, पण आहे. आमच्यासाठी हा पण भरपूरच पाऊस आहे, कारण की ते सवय नाही पावसाळ्याची आम्हाला. सो वान तर मी इंडियावरूनच येताना घेऊन आली आहे. थोडी शॉपिंग करायची आहे मला, फुलं वगैरे घ्यायची आहे. बघा तुम्ही आता पावसाळ्यात अबुधाबी कशी दिसते ती पण बघा. मला वाटलं आता मी ड्रेस घातलाय तर थंडी नाही वाजणार, पण बाहेर एवढी थंडी, एवढी हवा आहे ना. ते बस स्टॉपवर वाट बघतेय मी बसची, पण बस अजून 5 मिनिटांनी येईल, पण खूप थंडी आहे. फायनली बसमध्ये बसली आहे मी आणि खूप थंडी आहे खूप. आता जरा बसमध्ये आलं बरं वाटतंय. तुम्ही बोलाल कशी आहेस ज्योती? जिथे चान्स मिळेल तिथे व्हिडिओ बनवायचं. त्यात काय आलं, लोक बघणार नंतर विसरून जाणार. आणि हे बघ, हे येडं कसं बोलत बघा, सेल्फी 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 विल्फी काय नाही काढत मी, त्याला नाही माहिती मी ब्लॉग बनवते. सो खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. परत बाहेर आल्यावर थंडी आहे. आता सामान घेते फटाफट, मग बोलू आपण. आता मी आली आहे अलादीन शॉपमध्ये, जिथे इंडियन प्रोडक्ट्स जास्त मिळतात. आणि आता ह्यांच्यासाठी श्रीखंड घ्यायला आली आहे मी, कारण की श्रीखंड असलं की त्यांना पण आवडतं. आणि हे आहे आंबे भडंग, ते कोल्हापूरचं फेमस आहे. कोणी आहे का कोल्हापूरचं सांगा, तुमचं आंबे भडंग इकडे पण आलं आहे. सो अशा प्रकारे शॉपिंग तर झाली आहे माझी. आता अचानक आमच्या आहोंनी फोन केला आणि सांगितले की आम्हाला वर्क फ्रॉम होम सांगितलं. मी हाफ डेने घरी येतो आहे, जेवायला बनव. आणि मस्त मेनू दिला आहे जेवायला. तो पण काय, तुम्ही ऐकाच फक्त, भजी. का? कारण की पाऊस पडतो बाहेर, त्याच्यामुळे भजी सांगितलीत आम्हाला करायला. चपाती, श्रीखंड तर मी ऑलरेडी नशीब घेतलेलं श्रीखंड. आणि वाटाणा बटाट्याची भाजी जशी त्यांना पाहिजे, कांदा टोमॅटो टाकून लथबीत तिखटवाली, आणि मस्त हवा सुटली आहे. आणि मसाले भात नको बोलले, मला बोलले की मस्त मुगाच्या डाळीची अशी खिचडी बनव भाताची. सो अशा प्रकारे मेनू दिलेला आहे मला. आणि आता मला एवढं सगळं शॉपिंग वगैरे झाल्यानंतर हे सगळं बनवायचं आहे. आणि मेन तर भजी पाहिजेच, कारण की बोलतात ना आता बाहेर पाऊस पडतो आहे आणि भजी खायचं मन करत आहे. सो आजचा दिवस असाच माझा फटाफट गेला आहे, सगळं शॉपिंग आणि आणण्यातच. आता घरी आली आणि पालकची भजी बनवली, वाटाणा बटाट्याची भाजी, मुगाची खिचडी, चपाती, पापड एक्स्ट्रा कॉम्प्लिमेंटरी तळले आणि ताट रेडी झालं. श्रीखंड ठेवायचं विसरली आहे, पण व्हिडिओ शूट केला. आता ईश्वरीची मजा आहे का तुम्ही? काय मम्मा, मला क्वेश्चन आहे तुला. काय विचार? बिफोर तर तू मॅरिड नाही होती, पप्पा तुला काय सांगतात? पप्पा मला गर्लफ्रेंड सांगायचं. अगं बाई, आता तू मॅरिड होती, मग तो मला बायको सांगतो. वाईफ म्हणजे बायको. अगं बाई, बायको. अजून काय प्रश्न आहेत तुम्हाला? क्वेश्चन काय आहे मम्मा? मग तर आई 21 होती आणि बाबा 31, ते मॅरिड होतं का? हा, ते पण मॅरिड झाले. मग त्यांना पप्पा झाला, काका झाला, आत्तू झाली. हा, ते त्यांचे बेबी आहेत. अगं बाई. हा. आणि तू कोणाच्या टर्मीमधून बाहेर आला? आईच्या का? कोणाची आई? नाही, कमांची आई माझी सासूबाई आहे ग. सासूबाई काय? ती माझी मदर इन लॉ आहे. ती पप्पाची मम्मी आहे. मी गोंदवल्याची मम्मी, माझी मम्मी आहे. मी तिच्या टर्मी मधून आली. आणि मी तू माझ्या टर्मी मधून आली, म्हणून तू मला मम्मी बोलते. मला अगं बाई, मी तुझी मम्मी आहे, तू मला मम्मी बोलते ना. हा, मग मम्मा सांगते.
हां, मम्मा सांगते की नाही. पण तसं जे लोक आपल्या जुन्या टाइमला आई बोलायचे, आई म्हणजे मम्मी. ठीक आहे, आई बोलायचे, आई म्हणजे मम्मी. ओल्ड डे मध्ये हा एकदम. मी माझ्या आईला आई बोलते की नाही. मी माझ्या आईला, गोंदवल्याच्या आईला मी आजी? तू आजी बोलते, मी आई बोलते, कारण मी आईच बोलते. पप्पा त्याच्या आईला मम्मी बोलतो, का? त्याला आवडतं मम्मी बोलायला, म्हणतो मम्मी. तू मला मम्मा बोलते की नाही, तसं तो मम्मी बोलतो. असं आहे. सगळं आता मॉड झालेत सगळे, पण ज्यांची मदर असते ना त्यांचं ते बेबी असतं. समजलं आता तुला सगळे क्वेश्चनचे आन्सर मिळाले. मला अजून एक क्वेश्चन आहे. काय? आज मला तुला क्वेश्चन आहे. 50+50 काय म्हणतं? कमेंट बिलो सांगा. अच्छा, तुला आज टीचरने मॅथ्सचे क्वेश्चन विचारले, आता ह्यांना विचारलेत का? ठीक आहे, सगळ्यांनी 50+50 किती होतात ते कमेंट करून सांगा ईश्वरीला. तर तुम्हाला नाही माहितीये, मग मी सांगणार आता. आत्ता नको सांगू, नंतर सांग. नंतर त्यांना आधी क्वेश्चनचा आन्सर करू दे. ओके, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आन्सर सांगू त्यांना. ओके. शुअर. इशू काय चाललंय पूर्ण झोपून? राईट करते माझी फ्रेंड दानियाला. दानिया मला काहीतरी सरप्राईज म्हणाला, दाखवते मी तुला. काय? दानिया मला हे म्हणाला. अच्छा, I आय love लव्ह you. यू माय बेस्ट फ्रेंड ईश्वरी इशू अँड ते फ्रॉम हे स्पेल धनिया. राईट केलं. हा ठीक आहे. आणि तुम्ही दोघी आणि तिची लिटिल सिस्टर आहे ती. हा मिडल मध्ये. अच्छा, Baby. आणि आता लगेच तू तिला तिकडे बनवतीये. हा आणि मी इकडे बसून तुझं क्राफ्ट करतेय. हा, म्हणजे टीचरने जे दिले ती कामं मला दिली करायला, आणि तुम्ही दोघी एकमेकींसाठी. हा, आणि तू तिकडे बसून तुम्ही ग्रीटिंग खेळत बसा दोघी मैत्रिणी. कसली ड्रॉइंग बनवते? हे तू म्हणते. तू माझा नेहमी तुम्हाला डोळाच का मारत असते? डोळे नाही मारतात, मग तिकडे का बघते मी एवढं? असं साईन मारायला. शायनिंग मारायला. आणि मी तुझी कामं करते, कलरिंग करते. तू बस तिकडे ड्रॉइंग करत. आता तू सनी सीझन आहे. ओके, थोडंसं मागे घे. परफेक्ट आहे. परफेक्ट आहे. ओके, आवडलं का गाईस? कॉमेंट मध्ये हे सांग कसं आहे. ठीक आहे. हा, आता मला ही सनचं आहे. तू सनी सीझन आहे. ओके, आणि तुला एक फॅन देते मी बनवून. ओके, आत्ता. हा, फॅन घे आणि हे कॅप घालायचं आणि मग रॅम्प वॉक कर. ओके. क्लोथ्स नको, आपण असं हे करूया. क्लोथ्स नाही जमणार शोना मला. ओके, अशी वॉक करणार सूर्या एवढं. अगं बाई, हवा खाताय का मॅडम? सो इशूचं हे क्राफ्ट रेडी झालं आहे आणि आता इशू हॅपी आहे. आता स्कूलमध्ये जाऊन परफॉर्मन्स देणार मस्तपैकी. आणि जे शिकवलं ना घरी ते तर केलं नाही, काहीतरी वेगळंच केलं तिने. सो आता इकडे मी व्हिडिओ संपवते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. मस्त हसा, खावा, प्या, स्वस्त राहावा. चलो बाय, टेक केअर. खरंच.